सांगलीत महापौरपद खुले, इच्छुकांची संख्या मोठी, नेत्यांची डोकेदुखी वाढली. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढलेली असून अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नसल्याने सत्तेसाठीही गोची झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे संख्याबळ 39 आहे. भाजपला बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. काँग्रेसचे 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 3 तर शिंदे सेनेला 2 जागा मिळाल्या. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी शिंदे सेनेशी चर्चा सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांना फोनही केला होता, पण युतीचा निर्णय मुंबईत होणार आहे. दुसरीकडे स्थायी समिती सभापतीपदाचा पेच वाढला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घ्यावं लागणार आहे. दरम्यान भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 2 नगरसेवकांशी संपर्क साधला आहे. अजित पवार गटाशी युती केल्यास संख्याबळानुसार महापालिकेतील सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. उलट शरद पवार गटाशी समझोता भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. गुरुवारी मुंबईत मंत्रालयात महापौर पदासाठी आरक्षण सोडत झाले. महापौरपद खुले झाल्यास राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपाचे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी, सलग 3दा निवडून आलेल्या रोहिणी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी इच्छुकांची संख्या वाढणार असल्याने महापौर निवडीत नेत्यांची कसरत होणार आहे. आता महापौर पदासाठी सूर्यवंशी आणि आवटी हे दोघेही प्रमुख दावेदार राहणार आहेत. त्यापैकी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.